जैनांना मिळालेला अल्पसंख्याक दर्जा हटवला पाहिजे या मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विधानाचा जैन समाजातूनच विरोध होताना दिसतोय। त्या संदर्भात पाहूया हा एक रिपोर्ट। अल्पसंख्याक दर्जा हटवून आता जैनांनी हिंदू म्हणून एकत्र यावं हे मंत्री मंगल प्रभात लोढांचं विधान वादात आलंय। जैन समाजातूनच लोढांच्या विधानावर संताप व्यक्त होतोय। लोढांचं हे विधान अज्ञानातून किंवा एखाद्या आखलेल्या भूमिकेचाच भाग असल्याची टीका जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधींनी केली आहे। थोडक्यात काय तर महावीर जयंती निमित्तानं मुंबईमध्ये जो कार्यक्रम झाला त्यात आधी जैन मुनींनी महाराणी ताराराणींना जैन ठरवून वाद उडवला। नंतर एका दुसऱ्या कार्यक्रमात माझा घसा जैन मुनींच्या आशीर्वादानं चमत्काराप्रमाणे बरा झाला हे मुंबईच्या महापौरांचं विधान वादात सापडलं। आणि त्याच कार्यक्रमात लोढांनी जैनांनाच हिंदू म्हणून एकत्रित येण्याचं केलेलं आवाहन देखील वादात आलंय। ये जो चल रहा है सारा कि जैन अल्पसंख्यक है, ये कहां तक उचित है? समाज के एक बहुत बड़े तबके की मांग है कि ये भारत हिंदुओं का देश है, हम सब हिंदू हैं, हमारी जन्म पद्धति हमारी धर्म पद्धति जैन हो सकती है, हम हमारे जैन धर्म का पूरा पालन करेंगे पर हिंदुओं के सामने नहीं पड़ेंगे, हम हिंदुओं के अंदर ही रहना चाहते हैं। ये जो राजनीतिक षड्यंत्र करके हमको अल्पसंख्यक बना दिया गया था, इससे क्या गुरुदेव के बाहर आने का वक्त आ गया है क्या? यावर ललित गांधींनी म्हटलंय की जैन धर्म हा भारतातील एक स्वतंत्र प्राचीन आणि वैज्ञानिक तत्वज्ञान आहे। त्याचे स्वतःचे तीर्थंकर, स्वतःची तत्वमीमांसा आणि मोक्ष परंपरा आहे। आम्ही हिंदू संस्कृतीचे पालन करते आहोत, परंतु जैन धर्म हा हिंदू धर्माची शाखा आणि उपशाखा नाही। धर्म आणि संस्कृती या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। जैन धर्मियांना मिळालेला अल्पसंख्याक दर्जा ही कोणतीही भीक नसून आमचा घटनात्मक अधिकार आहे। माहितीनुसार जैन धर्माची ऐतिहासिक मुळं इसवी पूर्व 5व्या शतकात किंवा त्यापूर्वीची मानली जातात। त्याही आधीपासून जैन धर्म अस्तित्वात होता असाही दावा केला जातो। 20 जानेवारी 2014 पर्यंत भारतात मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी या 5 समुदायांना अल्पसंख्याक दर्जा होता। जानेवारी 2014 मध्ये केंद्र सरकारनं त्यात 6व्या स्थानी जैनांचा समावेश करून त्यांनाही अल्पसंख्याक दर्जा दिला। विशेष म्हणजे महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश अशा काही राज्यात जैनांना 2014च्या आधीपासूनच अल्पसंख्याकांचा दर्जा होता, मात्र राष्ट्रीय दर्जा 2014ला मिळाला। जैनांना एका राजकीय षडयंत्रातनं अल्पसंख्याक केलं गेलं असं मंत्री लोढा म्हणाले। त्यांच्या टीकेचा रोख हा काँग्रेसकडे होता, मात्र जर ते खरं असेल तर मंत्री लोढा आपल्या मंत्रिपदाची पॉवर वापरून हा अल्पसंख्याक दर्जा काही दिवसातच काढू शकतात, कारण मुंबईपासून राज्यापर्यंत ते देशापर्यंत आता लोढांच्याच भाजपची सत्ता आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।